जी भाषा आता गुरमीची आणि मस्तीची भाषा आमदारांच्या तोंडात सुद्धा यायला लागलेली आहे. हो, आता तुम्ही 4 वेळा निवडून आला, पण इतिहास 2009 ला मिरजे दंगल झाली, त्या दंगलीचा फायदा घेऊन आमदार झाले. 2014 ला मोदी सत्तेत आल्यावर ते मोदींची एक लाट आली, त्यात दुसऱ्या निवडून आले. तिसऱ्यांदा विरोधकात फूट पाडली, काँग्रेसला तिकीटच मिळू दिलं नाही, बरोबर होतो, इथं तिथं गोंधळ घातला, त्यात निवडून आले. आता सुद्धा 100% पडणार होते. ऐन वेळेला उमेदवारी शिवसेनेला गेली, ऐन वेळेला तानाजीरावांना या ठिकाणी उभं राहायला लागलं आणि म्हणून त्यांचा विजय झाला आहे. जनतेतून मतदान दिल्यावर भाषा कशी पाहिजे? आम्ही 12 वेळा लोकसभेला निवडून आलो, 10 वेळा विधानसभेला निवडून आलो, जिल्हा परिषद महापालिका 4थी पिढी आमचा हर्षवर्धन प्रतीकांचा मुलगा 4थी पिढी आमची मला महापालिकेला निवडून आला. पण कधी गुरमीची भाषा केली आहे का? तुम्ही आम्हाला मत नाही दिलं, झेडपीचं माझ्या माणसाला मत नाही दिलं, तुमची कामं थांबवून कामं करणार नाही असं कधी बोलतो? आता तुमच्या 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत हा रस्ता होऊ देणार नाही. कुठली भाषा आहे? तुम्हाला कोण निवडून दिलं? जनतेने निवडून दिलं. तुम्हाला दुसऱ्या तालुक्यात आम्ही इथं आलं, तुम्हाला लोकांनी निवडून दिलं, निवडून दिल्यामुळे कामं करायला लागले. तुमच्या दुसरा आमदार निवडून दिला असतात त्यांनी याच्यावर ज्यादा कामं केली असतात. ही मस्तीची आणि गुरमीची भाषा ही या मिरज तालुक्याने खपवून घेऊ नये. त्या बाहेरनं आलेल्या माणसाने आपल्याला शिकू नये.